हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल।
महाराष्ट्रात फेमस झाली पहा ही गवळण. मै तो सुद बुद खोई. पहिलं शेतामध्ये नांगर धरणारे ट्रॅक्टरवरचे पोरं हिंदी गाणी वलावीत होते. आता ट्रॅक्टरवरचे पोरं सुद्धा ह्या गवळणी वाजवतात बघा. हे गवळणी वाजवतात. जोरदार टाळी वाजवा एकदा कैलास महाराजांसाठी. देवभान विसरून गेली. बाजार संपला. ग्राहक मिळालं नाही कुणीच. पुन्हा सगळं सामान घेतलं आणि घराकडे निघाली सज्जन होऊन. आता तोच डोक्यात घुसल्यामुळं घराचा रस्ता सुद्धा विसरली. जायचं होतं गोकुळाला. रस्ता धरला नंद गावाचा. मग तिथल्या एका गवळणीनं तिला पाहिलं. विचारलं, बाई तुझं गाव तर गोकुळ आहे, तू इकडं नंद गावाकडं कशी काय चालली? त्यावेळेला ती सांगू लागली, बाई मी रस्ता विसरले. मैं तो भूली घर जाने बाट. काय भूली? मैं भूली घर जाने बाट. मैं भूली घर जाने बाट. मैं भूली घर जाने बाट. ओ मैं भूली घर जाने बाट बाट. मैं भूली घर जाने बाट. मैं भूली घर जाने बाट. मैं भूली घर जाने बाट. गीता गोरस बेचन आयो हाट. गोरस बेचने. गोरस बेचने आई हाट. गोरस बेचने आई आई आई. गोरस बाबा बेचने आई हाट. काना रे मना मोहनलाल. कान्हा रे मनोहरलाल. मैं भूली घर जाने बाट. गोरस बेचने आई वाट हाट. रस्ता विसरले. घराचा रस्ता विसरले. देहभान विसरले. सुदबुद विसरले. एवढंच नाही, विसरल्या काम धंदा सगळं विसरले. कुळ याती कुळ माझे गेले. हरपले म्हणजे विसरलेच. ते सुद्धा काहीच माहिती नाही. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. बाई झालं कसं काही असं सगळं अचानक? तू तर चांगली होती, नेमकं काल चांगली होती ना, आज कसं काय हे झालं सगळं? इतका कसं काय परिणाम झाला? ती म्हणली त्याचं कारण आहे. कान्हा रे मन मोहनलाल सब हे विसरू देखे. त्याला पाहिलं आणि हे सगळा चमत्कार घडला एका रात्रीत. काल बाई चांगली होती ना, आज बाई पूर्णपणे बिघडली, पागल झाली. पागल. पागल या शब्दाचा अर्थ काय माहितीये? पागल हा शब्द आहे ना, पा म्हणजे पंजाबी लोकांमध्ये पा म्हणजे प्राप्त करणं आणि गल म्हणजे पंजाबी भाषेमध्ये गल म्हणजे परमात्मा. परमात्म्याला गल असा शब्द आहे. परमात्मा को जिन्होंने पा लिया है उसका नाम पागल. आपल्याकडे लोक सज्जन पागल म्हणलं की लोकांना वाटतं शिवी दिली. असं काय पागल सारखा करतो असं म्हणलं की माणसं म्हणतात यांनी मला शिवी दिली. पण पागल हा शब्द पागल व्हावं देवासाठी. वेडा झाला झालो वेडा झालो. वा तुकाराय वेडे झाले म्हणजे पागल झाले. मीराबाई पागल झाली. मीरा दीवानी हो गई रे. मीरा मस्तानी हो गई. दीवानी हो गई रे. मीरा मस्तानी हो गई रे. मीरा दीवानी हो गई रे. मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे. मीरा मस्तानी हो गई. श्याम रंग में रंगी चुनरिया मीरा
वाजवा गुरुजींसाठी एकदा. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई रे, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई. हुई जग से पराई शरण तेरी आई. कहाँ थी मैं देखो कहाँ चली आई. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. दीवानी तेरी लागी, मैं दीवानी हो गई. दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई. दीवानी हाँ दीवानी, दीवानी हो गई. ओ तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई. नाम से मशहूर जिंदगानी हो गई. लगन जो तेरी लागी, मैं दीवानी हो गई. लगन जो तेरी लागी, मैं दीवानी हो गई. ए दीवाना बना दिया हमें मस्ताना बना दिया, दीवाना बना दिया, हमें मस्ताना बना दिया. बनवारी गिरधारी, बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. भूल गई सुध बुध में अपनी बेसुध सी हो गई. अपने ही घर में रहकर बेघर सी हो गई. तुम्हें बना के, तुम्हें बना के, तुम्हें बना के दिल अपना परवाना बना दिया. बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. बनवारी तेरी यारी ने दीवाना बना दिया. है दीवाना बना दिया हमें मस्ताना बना दिया. वाह वाह, ऐकायला गोड लागते. वृंदावनातले हे भजन आहेत, हिंदी भजने. गवळणीचा भाव याच्यात प्रगट केलेला आहे. ती म्हणती पागल करून टाकलं या देवानं. वृंदावनला कोण कोण गेलंय सांगा बरं मला, जर हात वर करा. वृंदावन वा, बाकी आहेत, पुढच्या वर्षी घेऊन जाऊ. वृंदावनामध्ये यशवंतराव एक फार मोठं मंदिर आहे, 9 माळ्याचं मंदिर आहे, 9 मजल्याचं. त्या वृंदावनातल्या मंदिराचं नाव आहे बघा, पागल बाबा मंदिर. वृंदावनात जाण्याच्या आधीच लागतंय ते, डाव्या बाजूला पागल बाबा मंदिर. हे रिक्षावाले मुद्दाम तिथे घेऊन जाते. ते मंदिर आहे ना, ते कृष्णासाठी एक बाबा पागल झाले होते, ते स्वतःला पागल म्हणून घेत होते. पागल म्हणणं म्हणजे हे वाईट नाही सज्जन हो. गुजरातमध्ये तर पागल शब्दाला लय विचित्र शब्द आहे, तुम्ही कीर्तनातून इथून उच्चारू शकत नाही, पण ते कॉमन आपल्याला बोलायची लाज वाटते, ते रोज म्हणते ते असे. ते कीर्तन झाल्यावर मला विचारा, मी एकांतात येऊन सांगतो. विठ्ठला देह भान विसरून गेल्या होत्या. कशामुळे हे सगळं झालं? कृष्ण परमात्म्यामुळे सज्जन हो. मैं भूली घर जानी बाट
गोरस बेचने आई हाट, कान्हा रे मन मोहनलाल. त्या देवानं माझं मन मोहित करून घेतलं. आज परिस्थिती अशी झाली आहे, ती गवळण म्हणते मला त्याच्याशिवाय काही दिसत नाही. कहाँ पग डर देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने देखे तो सब वही मेरा, देखे तो सब वही मेरा, देखे तो सब वही मेरा. डर देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे अंधेरा, देखे तो सब वही मेरा. देखे तो सब वही ने घेरा घेरा घेरा. कहाँ पकड़ा देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घेरा, कहाँ तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा. याला म्हणायचं पाचर प्रमाण. अख्खी ईट नाही ठेवायची, त्यातला तुकडा काय म्हणतात त्याला, छोटा तुकडा असतो तो. हा, पाचर प्रमाण. विठ्ठला विठ्ठला. पाय कुठं ठेवावं याची पंचायत झाली सज्जनावतीला. सगळीकडे तोच दिसायला लागला, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जिधर देखता हूं उधर तुम ही तुम हो, न जाने मगर क्यों ख्यालों में तुम. तुम्हें देख कर ये ख्याल आ रहा है कि जैसे फरिश्ता कोई सो रहा है. तू ही मेरी मंदिर, तू ही मेरी पूजा, तू ही देवता हो, तू ही देवता हो. तू ही मेरे माथे के बिंदिया की झिलमिल, तू ही मेरे आँखों की कजरों की नूरी. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि त्या गवळणीची ही अवस्था पाहिली. घर आठवत नाही, दार आठवत नाही, देह नाही, भान नाही, सासू सासरे कुणीच काय आठवत नाही. त्याच्याशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही. डोळ्यानं पाहते तर फक्त त्यालाच, तोंडानं बोलते तर त्याचंच गुणगान गाते, कानानं ऐकते तर ते बी त्याचंच सगळं ऐकते. आणि ही अवस्था ज्या वेळेला माझ्या जगद्गुरु तुकोबाराने त्या गवळणीची पाहिली, तशी अवस्था येणं सोपं नाही मायबाप. आणि त्याचं नाव जरी घेतलं नाही का, लक्षात घ्या, का आपल्याला ती अवस्था येत नाही का? त्या कृष्ण परमात्म्याचं नाव घेतल्याबरोबर आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत नाहीत का? आपण त्याचे गुणगान आपण ऐकत नाहीत कानाने? अरे त्याचा उदारपणा ऐका, त्याची करुणा बघा. जी पुतना मारायला आली होती, सनकादिकाच्या योग्यतेचा मोक्ष त्यानं तिला दिला. काय नाही दिलं? खाली हातानं गेला होता फक्त भेटायला सुद्धा, काय नाही दिलं त्याला? सोन्याचा गाव त्याला दिला. अरे ही उदारता त्या परमात्म्याची. कृपाळूपणाच्या बाबतीत बोलाल तर 18 जागेवर वाकडी असलेली कुब्जा दासी, तिला सुद्धा अत्यंत सुंदर रूप त्या परमात्म्याने दिलं. अरे मागून बघा त्या परमात्म्याला, तुमच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तो परमात्मा. अंतःकरणात भाव जागा झाला पाहिजे त्याच्याविषयी. आणि तो भाव एकदा जागा झाला की जगाच्या नजरेत तो माणूस पागल ठरतो. यशवंतराव, त्याला दुसरं काय आठवत नाही. त्याला जग सगळं त्याला पागल म्हणते, पण त्याचा निशाणा आणि त्याचे लक्ष फक्त तो परमात्मा असतो. तुकोबारायने ज्या वेळेला तशी अवस्था तिची पाहिली आणि आश्चर्यचकित तुकोबाराय झाले सजन. भूत थकीत भाई रे तू का, भूत थकीत
का धोका हे बागा वा 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 हे बागा सब मन का धोका हे बागा सब मन का क्या बात है सब हे मन का हे मन का हे भगवान हे बागा बागा सब हे बागा बागा सब मन का धोखा भागा सब मन का धोखा भागा वा 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 भागा रे भागा रे भागा रे भागा भागा रे भागा रे रे भागा 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 रे सब मन का धोखा 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 भागा रे सब मन का धोखा मन का धोखा
भागा रे सब मन का धोका, कान्हा रे मन मोहन लाल, सबई विसरू देखी गोपाळ. यथामती यथावकाश या गवळणीचा भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेषत्वानं ज्यांचा अग्रगण्य सहभाग आहे असे आदरणीय श्री यशवंतराव बुरकुल यांची एक इच्छा आहे. कैलास महाराज तुमच्याकडे, ते फार सुंदर मोठे हनुमंतरायाचे भक्त आहे. त्यांना माहीत नाही त्याला काय म्हणतात, पण ते म्हणतात कैलास महाराज हनुमान चालिसाला भारी म्हणते. तेवढं त्यांना ते म्हणायला लावलं. ते हनुमान चालिसा नाही, हनुमानजीचं स्तोत्र आहे. एकदा थोडंसं म्हणा ते मस्त गोड. काल्याचं कीर्तन म्हणलं की इतर कीर्तनापेक्षा वेळ जास्त त्याला लागत असतो. कीर्तनाला सुरुवात जी उशिरा झाली, परंतु उशिरा सुरुवात झाली म्हणून उशीर करणं हे योग्य नाही. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र अथांग समुद्रासारखं आहे. कितीही वर्णन करा ते कमीच आहे. 2 घंटे करा, 3 दिवस करा, 7 दिवस करा, पुढच्या वर्षी 7 दिवस कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्याला ऐकायचं यशवंतराव. 7 दिवस 4-4 घंटे रोज. आणि म्हणून अधिक न बोलता आता कृष्ण परमात्म्याने सज्जन हो अनेक प्रकारच्या लीला गोकुळामध्ये केल्या, बाललीला केल्या, आणि बाललीला करता करता गोचरण लीला ती देखील केली. आणि गायी सांभाळायला कृष्ण परमात्मा यमुनेच्या काठावर गेला आणि त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन कृष्ण परमात्म्याने गायी चारल्या, नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळून खेळून गोपाळ थकले, म्हणले खांदी बहार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख. हे प्रमाण म्हणलं की टाळकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्याचं अशी बारीक अशी लहर हवेची आल्यासारखी वाटते. त्यांना वाटतं आता आटोपलं गड्या. बघा क्या बात असे ते. आणि मग सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं कृष्ण परमात्म्याने. आणि गणेश दादा प्रत्येकाच्या मुखामध्ये कृष्ण परमात्म्याने प्रसाद दिला. विभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे, वामे पानौ मश्रून कवलम त्यत्फलान्यंगुलेषु, तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्म विश्वैः, स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुगबाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय.